तर नमस्कार, मी सागर माळी आपलं पुन्हा एकदा ॲज अ आयोजक, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपलं खूप खूप स्वागत या ठिकाणी करतोय. आणि आपण जातोय या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचच्या बाजूनं. एका बाजूनं वाकीपाडा संघ आहे, दुसऱ्या बाजूनं यंग मराठा चिंचोटी हा संघ आहे. सतीश जाबर तसेच प्रदीप जाबर हे दोन फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये आले. क्या बात आहे भावेश. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू त्याने हाताळलाय आणि आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी. अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हा खेळाडू. लॉर फुलटॉस पचा चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक लांब राहिला. चेंडूने दिलाय जागा, बनवले जागा, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं, सीमारेषेच्या बाहेर झालाय फरार. धावा येतात ते 4. काय जबरदस्त रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं तर डिबेन लाईव्ह या ठिकाणी सुपर टेलिकास्ट करत असताना बघा दोन शतरक्षकांना चेंडू गुंगारा देऊन फरार झालाय. या चौकाराण्याची धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 0 वरनं 4 या आकड्यावरती. भावेश पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा शतरक्षक दोन आहेत आणि दोघांच्या मध्ये या चेंडूला कलेक्ट करण्यासाठी एक कॉम्पिटिशन चालू होती. मात्र तोपर्यंत सतीश आणि प्रदीप या दोघांना संधी मिळाली. 2 धावा त्यांनी पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे नेऊन ठेवलाय 6 या धावसंख्येवरती. करंट रन रेट आपण पाहू शकतो 12चा रन रेट आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला याचाच अर्थ 12च्या पद्धतीनं करंट रन रेटनं जर चालले तर 36 पर्यंत धावसंख्या होऊ शकतात असं डिबेन लाईव्हचे मला वाटते जे सॉफ्टवेअर ते दाखवते आपल्याला. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. पूर्णपणे बॉडी लेन मध्ये टाकलं गेलं, पूर्णपणे ओपन केलं फलंदाजाला, खुललं गेलं. बघा क्या बात आहे, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी आहे. चेंडू पीच झाला डाव्या एसटी वरती आणि त्या तिकडनंच त्या तिकडनंच आपण पाहू शकतो की नक्कीच एक जबरदस्त चेंडू ट्रॅव्हल करत असताना दिसला. भवेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा. थोडंसं रनअप मध्ये बिघाड झालाय. जसं एखादं प्लेन उडताना जर रनवेवरती थोडंसं बिघाड झाला तर पुन्हा ते मागे घेतलं जातं, यू टर्न घेऊन त्याच पोझिशनला आणलं जातं. तशाच पद्धतीने गोलंदाजांना त्याचा जो रनवे आहे तो रनवे वरती येण्यासाठी पुन्हा एकदा मागे जावं लागते. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू आपण पाहू शकतात. कारण की प्रदीप थोडासा पुढे गेला, त्यानंतर आपण पाहतोय थोडासा परत पाय बाहेर काढतोय आणि चेंडूला न्याहाळतोय. बघा जातोय रुपेश याच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आज पंच म्हणून आपल्याला देवानंद वल्वी हे लाभलेले आहेत. हा चेंडू थोडासा बाहेर आहे, पाहणं गरजेचं आहे. षटकाची झाली समाप्ती, पाहणं गरजेचं आहे. तर फलंदाजाने रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. यस, फेअर डिलिव्हरी. कारण आपण पाहतोय सरळ चेंडू निघून गेलाय. लक्षात असू द्या, थोडीशी लाईन जर समजत नसेल तिकडे तर एखादा दगड वगैरे ठेवा, जेणेकरून आम्हाला इकडनं सुद्धा जज करताना, कारण कॅमेरा हा समोर आहे. कठीण झाला आम्हाला, कारण ज्या पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल करत होता मात्र थोडीशी मुवमेंट बघायला मिळाली आणि बाउन्स असल्यामुळे जज करणं कठीण गेलं. तर थर्ड अंपायरला सुद्धा भरपूर मशक्कत करावी लागते. आमचे जे एक्स्ट्रा खेळाडू असतात किंवा मग आमचे जे आयोजक असतात त्यापैकी एखाद्या अनुभवी खेळाडूला ॲज अ थर्ड अंपायर म्हणून नेमावं लागतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की तो डिसिजन त्याला जज करणं हे थोडंसं कठीण जात असतं. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट म्हटलं की शिस्त आली,
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं की एक नक्कीच चांगलं सुसूत्रता आली आणि त्याच्यामध्येच आपल्याला बघायला मिळत आहे की हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. सामना सुरू आहे यंग मराठा चिंचोटी आणि त्याच्या समोर आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. ऑन साइडला हव्यामध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय. इथे संधी निर्माण झाली होती, ती संधी सटकली आहे आणि या ठिकाणी किती धावा मिळतील तर डिक्लेरेशन झोनला चेंडू लागलाय आणि आपण पाहू शकता हाताला चेंडू लागलेला आहे. पंच आम्हाला जरा कळवायचं आहे यावरती. एकच धाव आणि रवी सॉरी रुपेश रुपेश मोरे बॉलिंग मार्क वरती. या गोलंदाजाकडे नक्कीच व्हेरिएशन आहे. हा चेंडू बघा बॅक ऑफ द हँड टाकला होता, थोडासा लेग स्पिन पद्धतीने चेंडू टाकला होता. चेंडू पिच झाला, मिडल ऑफ स्टंपला बाहेर निघाला होता. परफेक्ट पिचिंग या ठिकाणी बघायला मिळाली. बघा ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय, काय जबरदस्त स्पिन लेग स्पिनच्या पद्धतीनं हा चेंडू हाताळला गेला. मी म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि तो गोलंदाज गोलंदाजी करत असताना एक चांगला आत्मविश्वास त्याच्याकडे, कारण की त्यांनी सराव हे नक्कीच त्याच्या कामगिरीतून पाहायला मिळतोय. थोडासा शॉर्ट पिच बॉल. आता मात्र आपण पाहू शकता काय घडतंय तर नक्कीच एक फेअर डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळते. प्रदीप यांनी नक्कीच चेंडू पाहण्यापेक्षा किंवा मग चेंडूला सोडून देण्यापेक्षा प्रहार करावा लागेल, कारण की हा जो खेळाडू आहे आतमध्ये चेंडू टाकतोय स्टंप लाईन मध्ये आणि नंतर त्या चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आधी 7. आताचा चेंडू आतमध्ये आणला होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नंदू. नंदूच्या कडनं झालेली चूक आणि त्यानंतर आपण पाहू शकतो अजून एक क्षेत्ररक्षक मला वाटते रवी डबले होते. दोघांकडनं चुका झाल्या आणि हा आलाय चौकार. या चौकारानिशी धाव फलक आपण पाहू शकता कशा पद्धतीनं वाढलं गेलंय. बघा कसं मिसफिल्ड झाली आणि ह्या बांधावरनं जेव्हा चेंडू येतो तेव्हा क्षेत्ररक्षण करताना कसं नजर ही चपळाई ठेवावी लागते. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध यंग मराठा चिंचोटी असा सामना सुरू आहे. काय जबरदस्त चेंडू, फ्लाईट दिली होती चेंडूला, पूर्णपणे झोक सोडून दिला होता चेंडू. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जाते तुम्हाला की कशा पद्धतीने चेंडू फेज झाला आणि कसा बाहेर निघतोय. सुपर गोलंदाजी केली, सुपर बॉलिंग केली या गोलंदाजाने. 3 चेंडू लेग स्पिन टाकलेत, 1 ऑफ स्पिन टाकलाय आतापर्यंत. हा सुद्धा लेग स्पिन, हा सुद्धा लेग स्पिन. सुपर गोलंदाजी. पुन्हा एकदा षटकाची झाले समाप्ती आणि षटक जर आपण पाहिलं या षटकामध्ये किती धावा आल्या तर फक्त फक्त 5 धावा मला वाटतंय आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद चिंचोडी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 11. हा सामना लक्षात असू द्या 3च षटकांचा आहे, कारण की दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे आणि या पहिल्या मॅचला ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये खेळता तर तुम्हाला क्लायमेटचा थोडासा फायदा मिळतोय, कारण सकाळचं सत्र आहे, थोडासा क्लायमेट थंड आहे, गोलंदाजाला जागा मिळते नक्कीच या ठिकाणी व्हेरिएशन देण्याची. आणि जेव्हा हवेमध्ये आर्द्रता असते, जेव्हा ओलावा असतो, तेव्हा नक्कीच गोलंदाज मग टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा मग लेदर क्रिकेटमध्ये त्याचा वापर त्या आर्द्रतेचा वापर नक्कीच करताना पाहायला मिळत असतो. आता डाहुऱ्या त्याचा फलंदाज आहे. थँक्यू. कारण की कॅमेरामध्ये जेव्हा आपण पाहतोय दरम्यान डाऊन द लेग रवी डबले याच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय गोलंदाजीला केली सुरुवात.
येस. तर रवी यांचा पहिला चेंडू ऑन साइडला प्रदीप सॉरी सतीश जाबरेच्या बॅटमधनं खणखणीत असा षटकार. काय जबरदस्त फटका होता. उभ्या उभ्या खेळला होता. पाहिलं की चेंडू जवळ येतोय माझ्या, ओव्हर पिच डिलिव्हरी आहे आणि मला बॅट फक्त कनेक्ट करणं गरजेचं आहे. आणि सतीश जाबर याने आपला टिपिकल सतीश जाबर षटकार या ठिकाणी दर्शवलाय. काय जबरदस्त फटकेबाजी. धाव संख्या भरभराटीनं वाढेल. आणि ज्या पद्धतीने इथे चेंडू हवेमध्ये गेला, कुठलीच शंका नव्हती ज्यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कानंतर प्रवास करत होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हा चेंडू. रवी डबले याला मोठा फटका घेतला गेलाय. धावसंख्या आहे ती 18 धावा. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. जबरदस्त कामगिरी केली जाते फलंदाजीच्या माध्यमातून. प्रदीप हा नेहमी चांगली कामगिरी करत असतो. रवी याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. त्याने बघा चेंडू आता ऑफसाईडला ठेवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू नये. आता मात्र डीप कव्हरला जागा दिलाय, जागा बनवल्या, फरार झालाय चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील त्या म्हणजे सतीश जाबर याला. काय जबरदस्त खेळ या मैदानाच्या आतमध्ये. बघा एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. रवी डवले याने चांगला चेंडू टाकला होता, मात्र तिकडे एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर क्षेत्रामध्ये होता आणि या चेंडूने बघा कसं वळण घेतलंय. चेंडूच्या मागे धावत असताना मात्र चेंडू आणि शतरक्षकाची लागलेली जी शर्यत होती त्याच्यामध्ये चेंडू जिंकलाय. 3 चेंडूमध्ये 11 धावा सतीश जाबर याच्या नावावरती. अगोदरच्या मॅचचा सुद्धा तो मॅन ऑफ द मॅच होता. तर एकच चांगली खेळी. आता मात्र एकच चांगला चेंडू, वेगवान परफ्यूम डिलिव्हरी. ज्याला फलंदाजाला मागे ढकलण्याचा एकमात्र पर्याय असतो तो म्हणजेच गोलंदाजाकडे, तो हा चेंडू होता. आणि नक्कीच रुपेश बघा, रुपेशचा ऍक्शन होता की हा चेंडू हवाय, ह्या चेंडूची गरज आहे. मात्र हर दिन दिवाळी नाही होती, हर दिन दसरा नाही होता. प्रत्येक दिवशी तुम्हाला फटाके फोडण्याची परवानगी दिली जात नसते. ऑफ साईडला हवेमध्ये चेंडू. ओ इथे मात्र संधी होती, ती संधी सुटली आहे. बघा एका बाजूला दोन्ही जसं म्हटलं जातं ना की कुस्तीच्या आखाड्यामध्ये जेव्हा दोन्ही पैलवान हे अनुभवी असतात ना, तेव्हा ती कुस्ती भरपूर काळ चालते, भरपूर मजा येते त्यांचे डावपेच पाहण्यासाठी. तशाच पद्धतीने रवी आणि सतीश या दोन अनुभवी खेळाडूंमध्ये, दोघे सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्या दोघांच्या द्वंद्व युद्धामध्ये आपण पाहतोय की एक जबरदस्त खेळ या मैदानावरती बघायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात सतीशाने. 4 चेंडू टाकून झालेत आता या षटकाचे. आणि एकूण धावसंख्या जर पाहिली पहिल्या इनिंगची तर सध्या तरी आपण पाहतोय की 24 धावांवरती आपण पाहायला मिळतंय. ऑनसाईडच्या दिशेनं हा सुद्धा झेल होता, हा सुद्धा झेल होता. वन बाउन्सचा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानिशी धाव फलक पुढे सरकला जातोय. मात्र बघा कशा पद्धतीने चेंडूला कनेक्ट केलाय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू थोडासा खाली वाकला नी मध्ये, बॉडी बॅलन्स मागे टाकलं, वेट शिफ्ट केलं बॅट वरती आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला 4 धावांसाठी पाठवलं. ही संधी होती ऍक्च्युली जर पाहिली तर, की कॅच होती बघा कशा पद्धतीनं. मात्र क्षेत्ररक्षक भरपूर लांब उभा होता, त्याला वाटलं की हा षटकाराचा प्रयत्न करेल, मात्र इथे बाउंड्री गेली. धावसंख्या 28. लोअर फुल टॉस वेगवान चेंडू, जबरदस्त एक कामगिरी. सरप्राईज केला होता चेंडूला. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकला जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 30 धावा बनवल्यात. बघा जेव्हा करंट रन रेट चालू होतं ते म्हणजेच 12चं, तेव्हा 36 दाखवलं होतं. आता शेवटी शेवटी आपण पाहतोय की इथे 30 धावा झाल्यात. बघा सतीश जाबर याचा बॅटिंग ची कामगिरी दाखवली ते 7 चेंडूमध्ये 19 धावा त्याने बनवल्यात. आणि प्रदीप जाबर नॉट आउट राहिलाय, तो सुद्धा 11 चेंडूमध्ये 10 धावा करून 30 धावांचं टोटल, 31 धावांचं लक्ष. बघा बॉलिंग अनालिसिस आपण पाहूया कशा पद्धतीने कुठल्या गोलंदाजाने किती धावा दिल्यात, ह्या सुद्धा डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दर्शवल्या जातील. भावेश पागी 1 षटक 6 धावा, सुंदर गोलंदाजी. त्यानंतर रुपेश मोरे 1 षटक 5 धावा आणि रवी डबले सर्वात महागडा 1 षटक आणि 19 धावा त्याने दिलेल्या आहेत.
तर यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. साई कृपा राजावळी आणि वाघोबा प्रसन्न बावखळ. साई कृपा राजावळी आणि वाघोबा प्रसन्न बावखळ यांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. राजावळी संघ या ठिकाणी आलेला आहे. बावखळ या संघाने यायचं आहे. बावखळ जरा फास्ट आहे आणि रुपेश मोरे यांना विनंती जरा फलंदाज सुद्धा लवकर पाठवायचे आहेत. दिलीप जिंबल साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतोय आपण वाघोबा प्रसन्न बावखल, तर दुसऱ्या बाजूला साई कृपा स्पोर्ट्स राजावली. टॉस केला जातोय. राजुरीचा कॉल आहे, छाप असा कॉल आहे. काट आलेला आहे. नाणेफेक जिंकलाय बावखल संघाने. साहेबांना विनंती करतोय शुभेच्छा देऊन कृपया स्थान बनवायचं आहे. बावखल संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना 4 षटकामध्ये किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40. वाटते या वर्षाची तुमची कितवी टुर्नामेंट आहे? चौथी. म्हणजे परफॉर्मन्स कसा आहे तुमचा टीमचा? जरा बॅड लक चालू आहेत, पण आता बघू. सराव तुमचा झालाय का? सराव तर करतोच आम्ही. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरल्यात. टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. मग तुम्हाला आता बॅटिंगच करायचं आहे. मग तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 45 ते 50. यावर्षी तुमचा फॉर्म आहे, परंतु पहिला ट्रॉफी मारल्यानंतर थोडंसं तुम्ही बॅकफुटवरती आलात. यावेळेस या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आजच्या दिवसामध्ये? हो, नक्कीच. आणि आज तुमचा पूर्ण संघ इन ॲक्शनमध्ये असेल? हो. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की वाघोबा स्पोर्ट्स बावखल संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय राजावली संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया काय घडतंय. तर सामन्याला झाली सुरुवात. सतीश पहिला चेंडू ऑन साईडच्या दिशेनं या लोअर फुलटॉस पद्धतीला ऑन ड्राईव्ह केलं शतरक्षक. त्या ठिकाणी लॉंगॉनचा शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. बघा एक तगडी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका. या ठिकाणी जसं म्हटलं होतं की स्टे ट्यून. डीबीएन लाईव्ह आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत हे लाईव्ह टेलिकास्ट हा खेळ पोहोचवतोय. आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या VTACA या ऑफिशियल चॅनलवरती हा ब्रॉडकास्ट केला जातोय. सतीश जाबर एक चेंडू टाकलाय, एक धाव दिले. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली, टार्गेट 31 धावांचं टार्गेट आहे. सतीश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं. बघा जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल रुपेश याला, मात्र चेंडू गेला सरळ. निर्धाव चेंडूची समाप्ती. सतीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. 2 फलंदाज रुपेश आणि भावेश. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. आता मात्र शरीरापासून जवळ खेळण्याचा प्रयत्न होता, नजर नव्हती चेंडूवरती. बघा कशा पद्धतीने शॉट ऑफर केला होता. बघा चेंडूवरती नजर नव्हती व्यवस्थित आणि त्यामुळेच थोडासा बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी झालेला नाहीये. पुन्हा एकदा सेम बॉल, पुन्हा एकदा सेम रिझल्ट. पहिल्या चेंडूवरती धाव आली 1,
मात्र त्यानंतर सिंगल डबल थांबलेली आहे किंवा मग धावसंख्या सुद्धा थांबलेली आहे. ज्या पद्धतीने पाहिलं की रुपेशाने उजव्या हाताने गोलंदाजी केली होती, आता डाव्या हाताने तीच गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजेच सतीश. आता थोडासा यष्ट्यांमध्ये चेंडूला टाकलं, ऑन साईडला खेळलंय शतरक्षक त्या ठिकाणी, चेंडू घेतले वळण आणि इथे आलाय चौकार. या चौकारांशी धावफलक आपण पाहू शकताय. नक्कीच जसं म्हटलं जातं की ते हा जो शतरक्षक होता पाहत होता चेंडू कुठे चाललाय. त्याला सुद्धा दया आली असावी की भरपूर धावा या चेंडूवरती धावा आलेल्या नाहीयेत. अक्षय होता त्या ठिकाणी, अक्षयाला डबल माइंड केला ऍक्च्युली चेंडूने. चेंडू नागबोडी वळला घेत घेत नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचला होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवरती बाउंड्री. किमान एक 10.33 ची सरासरी आहे, ती सरासरी राखावी लागेल. म्हणजे आता आपण जर पाहिलं 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात, मी म्हणेन किमान 5 धावा तरी या चेंडूवरती येणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच बॉल शॉट केला होता लेंथला, चेंडू जातोय 1 डिक्लेरेशन झोन मध्ये, 1 धावेच्या डिक्लेरेशन झोन मध्ये. षटकाची झाली समाप्ती. तोपर्यंत आपण पाहूया की एक वाकीपाडा संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे नाबाद जिंदाबाद 6. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर नक्की 6च होती. बघा कंपॅरिझन दाखवलं जात आहे या चषकामध्ये. यंग मराठा चिंचोटी विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. काही जबरदस्त अनालिसिस हे आलेख दाखवले जातात, जे आपल्याला हे आलेख याचं काम कधी येतं, जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला ते आलेखाची वही दिली जाते तेव्हा टेन्शन येते कशाला दिल्या या वह्या आलेखाच्या. मात्र हे इथे कामाला येतं आता आता तर केवळ यांना जरा जास्तच प्रॅक्टिस दिसते म्हणून ते आम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने लगेच कंपॅरिझन दाखवतात. असो, सध्या केवळ मांगेला यांचं सुद्धा प्रमोशन झालंय डीबीएन लाईव्ह मध्ये. गेल्या वर्षी काय पदार्पण मला वाटते इथे कॅमेऱ्यावरती, यावर्षी ऑपरेटर मला वाटते धनंजय दादा आणि पाटील बंधू. लक्षात ठेवा, नाहीतर मग ओनर म्हणून कदाचित या ठिकाणी ते दावा करतील. रितेश दांडेकर आलेत. डीबीएन लाईव्ह आपण जर पाहिलं, नारंगी म्हटलं की डीबीएन म्हटलं की नारंगी, हा एक फॉर्म्युला झालाय. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल ब्रॉडकास्टर म्हणून त्यांची नक्कीच या ठिकाणी नेमणूक आहे. बरे त्यांचे कॅमेरे असले तरी सुद्धा ऑफिशियल चॅनल मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला त्याने तयार करून दिलेलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण ज्या पद्धतीनं या असोसिएशनचे टेलिकास्ट घराघरापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि चांगल्या क्वालिटीनं, त्यामध्ये नक्कीच कोण कोण कॅमेरामॅन आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. दरम्यान इथे 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 एक आपण जर पाहिलं तर कॉट बिहाइंड विकेटला तुम्हाला हे नाहीये, रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्या. भरपूर जण पाहतोय आपण, जे जे टिपले जातात त्यासाठी कॅमेरामॅन फार महत्वाचा असतो. आणि नंबर 1 चा कॅमेरामॅन जर आपण पाहिला तर प्रीत पाटील याचं नाव आमच्याकडे नक्कीच येतं. मात्र कुठला पहिला कॅमेरामॅन होता ते आम्हाला माहिती नाही. जसं जशी माहिती मिळेल तशी आम्ही पोहोचू. दरम्यान मॅच मैदानामध्ये आहे. फुल टॉस डिलिव्हरी, लोअर फुल टॉस, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. किती धावांसाठी? 6. षटकार. इथे मात्र संधी दिली होती गोलंदाजाने फ्लाइट करण्याचा प्रयत्न, मात्र त्या फ्लाइटचं आमंत्रण स्वीकारलं रुपेश मोरे याने आणि षटकार खेचला गेलाय. त्याच्या संघाला या धावसंख्येची गरज होती, ती धावसंख्या आली आहे आणि तिथे आपण पाहू शकतो काय जबरदस्त फटका. एक षटक आणि 2 चेंडू टाकून झालेत 12 धावा धावफलकावरती. 10 चेंडूमध्ये 19 धावांची अजून सुद्धा गरज आहे. म्हणजे मॅच जेवढा हार्ड वाटतोय तेवढा हार्ड नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. वाकीपाडा संघ फलंदाजी करताना सरळ खेळला आहे चेंडूला. इथे मात्र शतरक्षक लांब राहिला. 2 धावा मिळतील, 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. रुपेश मोरे याने आता मात्र सुरुवात केली. या अगोदर थोडासा डॉट डिलिव्हरी तो खेळत होता. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज अजून सुद्धा असेल. थेंबे थेंबे तळ साचे, पावलं टाकत राहावी लागतील. विजयापर्यंत पोहोचायचंय, उद्दिष्टापर्यंत पोहोचायचंय तर तुम्हाला चालत राहावं लागेल. जर तुम्ही थांबला, जसं म्हटलं होतं की थांबला तो संपला.
ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली सतीश आलाय आणि या ठिकाणी रुपेश मोरे याचा खेळ खल्लास झालाय. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. कशा पद्धतीनं चेंडूला खेळलं होतं. थोडीशी ओव्हरपेस दिलेली होती, चेंडूला टाइम करू शकला नव्हता. बाकीचं काम चोख बजावलं शतरक्षकाने सतीश याने. सतीश इज अ सेफ हँड ऑफ यंग मराठा चिंचोटी असं म्हणू शकतो आपण. आणि नव्यानं आलाय आता मात्र एक अनुभवी आणि चिवट फलंदाज रवी डवले. रितेश याला मिळालेलं पहिलं यश, चिंचोटी संघाला मिळालेलं पहिलं यश. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. माफ करा, 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. थोडंसं गोलंदाज सुद्धा अचंबित झाला असेल. धावसंख्या आहे 14. 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 8 चेंडू 17 धावा. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी जातो. यष्टीरक्षक एक सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये त्या ठिकाणी. 7 चेंडू 16 धावांची गरज असेल. या षटकाचा हा शेवटचा चेंडू फार निर्णायक असेल. ज्या पद्धतीनं मैदानामध्ये भावेश आहे, रवी आहे. रवी नॉन स्ट्रायक वरती आता मात्र आलाय आणि आपण पाहू शकता आता भावेश मैदानामध्ये जो अगोदर आला होता ओपनिंग पेअर साठी, तो मैदानामध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय. भावेश एक अष्टपैलू खेळाडू, मात्र त्याच्या संघाला सध्या तरी 7 चेंडूमध्ये 16 धावांची गरज ही वाकीपाडा संघाला आहे. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी वन बाउन्सनं चेंडूला कलेक्ट करेल का? यस, कलेक्ट तर केलाय, मात्र किती धावा काढल्या जातील तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा पूर्ण झाल्या. जोपर्यंत प्रदीप जाबर याच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण झाल्या. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. जसं मी म्हटलं की चालत राहावं लागेल, प्रवास करावा लागेल. उद्दिष्ट जरी लांब असलं तरी सुद्धा जसं म्हटलं जातं की जर उद्दिष्ट जवळ वाटत असेल तर पायी प्रवास करा, थोडंसं लांब वाटत असेल तर नक्कीच वाहनाचा आधार घ्या, आणि जर जास्तच लांब वाटत असेल तर हवाई सफर ही करायची असते. तशाच पद्धतीनं काही ना काही आपण जर पाहिलं थोडासा वेग वाढवावा लागेल. आता हवाई सफर करण्यापेक्षा मी म्हणेन इथे बुलेट ट्रेन आहे किंवा मग एक्सप्रेस आहे. तशाच पद्धतीने एक्सप्रेस फलंदाजी करावी लागेल किंवा बुलेट राजाप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे. प्रदीप जाबर आलाय बॉलिंगला. प्रदीप इथे कठीण आहे दोन्ही संघांसाठी. सामना दोघांसाठी सुद्धा कठीण आहे, कारण जेव्हा आपल्याला दृश्य जवळ वाटतं ना, आपलं लक्ष जवळ वाटतं, तेव्हा आपला अंग जे आहे त्यानुसार कार्य करायला सुरुवात करतं. मात्र असा विचार केला की आपल्याला 10 किलोमीटर चालायचं आहे तर 10 किलोमीटरपेक्षा जरी ताकद नसली तरी सुद्धा किमान आपण 7-8 किलोमीटर चालण्याची ताकद ठेवतो. त्याच पद्धतीने इथे मात्र क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू, पहिला चेंडू अतिशय चांगला टाकलाय रवी डवले. जसं म्हटलं प्रदीप याने की या वर्षामध्ये एवढा चांगला फॉर्म तो दाखवत नाहीये. काय जबरदस्त चेंडू, मस्त चेंडू हाताळले, आणि हाताळणी जी आहे 5 चेंडू आता मात्र 14 धावांची गरज. क्या बात आहे, बॅक ऑफ द हँड, जबरदस्त चेंडू. चेंडू लेग स्टिंग वरती पडल्याच्या नंतर यस रिव्ह्यू घेतलाय, पाहूया रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. चेंडूला स्पिन केलं होतं बघा. यष्टीरक्षक जो होता तो चेंडूच्या फ्लोनं जात होता, मात्र नंतर चेंडू ज्या पद्धतीने स्पिन झाला. 4 चेंडू 14 धावा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय. 1 धाव पूर्ण झाले, झेल मात्र मिळालेला नाहीये. दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा सहजतेनं पूर्ण.
तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज आहे. पाहणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये आणू शकतो या चेंडूवरती. जर एखादा मोठा फटका आला, चौकार असेल किंवा षटकार असेल, तर सामन्यामध्ये येताना दिसेल. तो म्हणजेच वाकीपाडा संघ अजून सुद्धा सामन्यामध्ये आहेच. मी म्हणेन चांगला चेंडू होता, खेळण्यालायक होता, मात्र इथे मिस्टर स्ट्रोक झालाय. एक सिंगल मिळेल, सिंगलना स्ट्राईक रोटेट होईल डिक्लरच्या रूपानं. मात्र 11 धावांची गरज आहे आणि 2 चेंडू हे शिल्लक आहेत. 2 चेंडू 11 धावा. आता आलाय भावेश स्ट्राईक वरती, ज्याने 2 चेंडू खेळले त्याने 3 धावा ह्या बनवल्यात. आणि नक्कीच आमचे स्कोरर सुद्धा सांगतात की 2 चेंडूमध्ये 2 षटकारांची गरज लागणार आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, इथे मात्र चांगली गोलंदाजी. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच कुणाल असेल किंवा मग अनिकेत असेल, हे 2 जे खेळाडू आहेत त्यांची कमतरता या ठिकाणी भासताना दिसते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त बॉलिंग सुद्धा या षटकार. मात्र किती 4 धावेच्या फरकाने संघ पराभूत झालाय. हा इंटेंट जर अगोदर दाखवला गेला असता तर कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय किती डॉट डिलिव्हरी आल्यात आणि किती धावेच्या फरकाने, तर 4 धावेच्या फरकाने संघ पराभूत झालाय. 6 चेंडू टब्बल डॉट खेळले गेले आणि बघा डॉट डिलिव्हरीचा फायदा काय असतो. सिंगल डबल जर आल्या असत्या सुरुवातीच्या षटकामध्ये सुद्धा काही डॉट डिलिव्हरी 3 आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 1 डॉट डिलिव्हरी आहे, तिसऱ्या षटकामध्ये 2 डॉट आहेत. याचा अर्थ एकूण जर आपण पाहिलं की एकूण 6 म्हणजे 1 षटक पूर्ण डॉट गेलंय आणि पराभूत किती याच्याने झाल्यात, तर 4 धाब्यानं. बघा बॉलिंग आणि बॅटिंगचं अनालिसिस या ठिकाणी समरी दाखवली गेली आहे. सतीश जाबर 7 चेंडू 19 धाबा. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी तोच आहे, कारण आपण पाहतोय बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली केलेली आहे. रुपेश मोरे 9 चेंडू 13 धाबा त्याने बनवल्या. त्या व्यतिरिक्त मी म्हणेन की कुठला फलंदाजाने इफेक्ट पाडू शकलेला नाहीये. तर या मॅन ऑफ द मॅच सतीश जाबर याने यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर जाऊया यानंतरच्या मॅचकडे. थोडासा थांबतोय आणि त्यानंतर